रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे, गाडी अगदी हळूहळू पुढे सरकत आहे आणि अचानक कोणीतरी मागून वेगाने येतं आणि अगदी समोर गाडी आडवी घालतं. अरे, हा तर अगदी रोजचाच प्रसंग आहे आपल्याकडे. हो ना. आणि एका सेकंदाच्या आत आपला पारा चढतो. म्हणजे जो मेंदू काही क्षणांपूर्वी शांतपणे गाणी ऐकत होता तो अचानक हायजॅक होतो आणि तोंडून चक्क शिव्या बाहेर पडतात. नक्कीच. आणि तो राग, ती चिडचिड शांत व्हायला पुढचे काही तास सहज लागतात. अगदी. असा विचार कधी मनात येतो का की बाह्य जगातून आपण कितीही सुसंस्कृत दिसत असलो तरी आतमध्ये अशी कोणती अदृश्य यंत्रणा आहे जी एका सेकंदात आपला ताबा घेते? आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच अदृश्य पण अत्यंत प्रभावी अशा अंतरंगाचा वेध घेणार आहोत. खरं तर या अंतरंगाबद्दल बोलताना मला संत चोखामेळा यांचा एक अतिशय मार्मिक दाखला सुरुवातीला आठवतोय. कोणता? ते म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलासी वरलिया रंगा. म्हणजे ऊस बाहेरून कितीही वेडावाकडा असला तरी त्याचा रस गोड असतो. थोडक्यात सांगायचं तर एखाद्याचे बाह्य रूप कसेही असो, खरा स्वभाव, तो आतला गोडवा जास्त महत्वाचा असतो. क्या बात है. खूपच सुंदर विचार आहे हा. आपण एखाद्याचे कपडे, राहणीमान यावरून व्यक्तिमत्वाची कल्पना करतो, पण तो फक्त अन्नमय किंवा प्राणमय कोश असतो. खऱ्या अर्थाने व्यक्ती कशी आहे हे तिच्या मनोमय कोशावरून म्हणजेच मानसिक जडणघडणीवरून ठरते. अगदी बरोबर. आणि आजच्या या विश्लेषणासाठी आपण मानसतज्ञ अजित पाटील यांच्या अभ्यासपूर्ण नोंदी आणि पॅरिस फाउंडेशन म्हणजेच सायकोसोशियो एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज फॉर रिअलायझेशन अँड इम्प्लोजिव्ह सर्व्हिसेस यांच्या साहित्याचा आधार घेत आहोत. हो. आणि आपला मुख्य उद्देश हाच आहे की हा मनोमय कोश नक्की काय असतो, त्याची गुंतागुंत कशी काम करते आणि तो विकसित करून मानसिक समृद्धी कशी मिळवता येते हे समजून घेणं. बरोबर. मग आपण या प्रवासाची सुरुवात मनाच्या स्वरूपापासून करूया. हो, नक्कीच. कसं आहे ना, मनाबद्दल बोलताना मानसशास्त्रात अनेक क्लिष्ट सिद्धांत आहेत, पण कवयित्री बळणाबाई चौधरींनी ते अगदी मोजक्या शब्दात मांडले आहे. अरे वा. हो, त्या ओळी मला आठवतात. मन वडाय वडाये उभ्या पिकातलं ढोर, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतो भुईवर गेलं गेलं आभायात. होय. आणि पुढे ते असंही म्हणतात की मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाणा, मन केवढं केवढं आभायात बी माई येना. मला ही कविता खूप आवडते. आणि या काव्यात्मक वर्णनातून बहिणाबाईंनी मनाची जी चंचलता आणि विशालता सांगितली आहे ना, त्याला मानसशास्त्रात खूप सखोल अर्थ आहे. तो कसा काय? बघा, आपलं मन एका जागी का थांबत नाही, कारण मनामध्ये सतत दोन प्रकारच्या प्रक्रिया सुरू असतात. पहिली म्हणजे प्राथमिक मानसिक प्रक्रिया, ज्यामध्ये आपल्या मूलभूत गरजा, इच्छा आणि आकांक्षा येतात. आणि दुसऱ्या असतात प्रगल्भ मानसिक प्रक्रिया, ज्यामध्ये आपली रुची, अभिरुची आणि अभिवृत्ती यांचा समावेश होतो. एक मिनिट थांबा. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आपण रोजच्या जगण्यात गरजा, इच्छा आणि आकांक्षा हे शब्द समानार्थी म्हणून वापरतो, पण मानसशास्त्राच्या दृष्टीने यात नक्की फरक काय आहे? फरक समजून घेणं खूप महत्वाचे आहे, कारण यातूनच माणसाचे वर्तन ठरते. आता गरज म्हणजे अन्नाचे सेवन करणे किंवा निवारा शोधणे, ही जगण्याची मूलभूत अट आहे. हो, बेसिक नीड. पण शेजाऱ्याकडे जसा मोठा स्मार्ट टीव्ही आहे, तसाच टीव्ही माझ्याकडेही असावा, ही झाली इच्छा. इच्छेमध्ये बाह्य जगाशी तुलना येते. बरं. आणि या पलीकडे जाऊन आपण मानवजातीसाठी काहीतरी मोठं कार्य करावे, एखादा मोठा संशोधक व्हावे, ही झाली आकांक्षा. आकांक्षा ही स्वार्थाच्या पलीकडे जाणारी आणि स्वतःचा विकास साधणारी गोष्ट आहे. आलं लक्षात. म्हणजे भूक लागणे ही गरज, पण मला पिझ्झाच खायचा आहे हे इच्छा, आणि स्वतःच्या पायावर उभं राहून गरिबांसाठी अन्नछत्र उघडायचं ही आकांक्षा. बरोबर आहे. अगदी परफेक्ट. आणि जेव्हा व्यक्ती या गरजा, इच्छा किंवा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने वारंवार वागू लागते, तेव्हा तो तिचा स्वभाव बनतो. म्हणजे स्वभाव असा तयार होतो तर? हो. मानसशास्त्रज्ञ गॉर्डन ऑलपोर्ट यांनी या स्वभावाचे वर्गीकरण केले आहे. त्यांच्या मते आपला स्वभाव हा एका स्पेक्ट्रमवर असतो. स्पेक्ट्रमवर म्हणजे कसं? म्हणजे जसे की मोकळेपणा विरुद्ध संकोचीपणा किंवा अंतर्मुक्ता विरुद्ध बहिर्मुक्ता. आपण या स्पेक्ट्रमवर नेमके कुठे आहोत हे ओळखणे म्हणजेच स्वतःच्या मनोमय कोशाची ओळख करून घेणे. पण हे सांगायला सोपं आहे. प्रत्यक्षात जर आपला स्वभाव एका स्पेक्ट्रमवर असतो तर मग बऱ्याचदा आतमध्येच एक मोठं युद्ध सुरू असल्यासारखं का वाटतं? युद्ध?
हो, म्हणजे एकाच वेळी एक मन म्हणतं हे कर, दुसरं मन म्हणतं अजिबात नको करू. हे असं परस्पर विरोधी का घडतं? हाच तो मानवी मनाचा सर्वात मोठा संघर्ष आहे आणि ही गुंतागुंत समजून घेण्यासाठी आपल्याला मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉइड यांच्या सिद्धांताकडे जावे लागेल. बरं. फ्रॉइडने मानवी मनाची तुलना एका हिमनगाशी म्हणजे आईसबर्गशी केली आहे, ज्याचा खूप मोठा भाग पाण्याखाली लपलेला असतो. त्यांनी मनाचे 3 स्तर सांगितले आहेत. तत् म्हणजे ईड, अहम म्हणजे इगो आणि अत्यहम म्हणजे सुपर इगो. हे ऐकायला थोडं जड वाटतंय. आपण एका उदाहरणातून समजून घेऊया का? स्रोतांमध्ये एक उत्तम उदाहरण आहे. हो, नक्कीच. समजा एखाद्याला बाजारात आलेला नवीन, खूप महागडा मोबाईल घ्यायचा आहे. आता जो ईड आहे तो कसा वागेल? बघा, ईड हा मनाचा एकदम आदिम आणि आक्रमक भाग आहे. तो एका लहान मुलासारखा असतो, ज्याला दुकानात खेळणं पाहण्यावर ते आत्ताच्या आत्ता हवं असतं. म्हणजे तो हट्टच करणार. अगदी. तो प्लेजर प्रिन्सिपल किंवा केवळ आनंदाच्या तत्वावर चालतो. तो म्हणेल, मला तो फोन आजच हवाय. वडिलांकडे पैसे नसतील तरी त्यांनी तो मला घेऊन दिलाच पाहिजे. त्याला परिणामांची अजिबात पर्वा नसते. बापरे. आणि मग सुपर इगोची एंट्री होते. हा भाग एका कडक आजीसारखा असतो ना, जो नैतिकतेचा आणि आदर्शांचा विचार करतो. अगदी बरोबर ओळखलात. तो ईडला विरोध करेल. तो म्हणेल, वडिलांची आर्थिक परिस्थिती सध्या बेताची आहे. त्यांच्यावर असा विनाकारण ताण देणं चुकीचे आहे. जे आहे त्यात समाधान मानायला हवं. बरोबर. आणि इथेच खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. ईड म्हणतोय हवंच आहे आणि सुपर इगो म्हणतोय अजिबात नको. अशा वेळी जो तिसरा भाग आहे, ज्याला इगो म्हणतो, तो एका दमलेल्या पालकासारखी मध्यस्थाची भूमिका बजावतो. अच्छा, म्हणजे इगो मध्यस्थी करतो. हो. इगो हा वास्तवाच्या जमिनीवर उभा असतो. तो या दोघांमध्ये सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इगो असा मार्ग काढेल की मी आत्ताच हट्ट करत नाही, त्याऐवजी मी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे ध्येय ठेवतो किंवा वाढदिवसापर्यंत थांबतो, जेणेकरून वडील स्वतःहून आनंदाने मला तो फोन घेऊन देतील. बरोबर ना? एक्झॅक्टली. व्यक्तिमत्व विकासाचे किंवा मनोमय कोश विकसित करण्याचे सर्वात मोठे गुपित याच समन्वयात लपलेले आहे. खरंच. हो, जर ईडचे वर्चस्व वाढले तर व्यक्ती स्वैराचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची बनते. जर सुपर इगोचं दडपण वाढले तर व्यक्ती सतत अपराधीपणाच्या भावनेत आणि नैराश्यात राहते. या दोघांना नियंत्रणात ठेवून इगोला खंबीर करणे हेच मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. पण मग एक प्रश्न पडतो. जर हा इगो इतका समजूतदार आणि तार्किक आहे, तर आपण रागाच्या भरात किंवा मोहात पडून चुकीचे निर्णय का घेतो? त्यावेळी हा इगो कुठे गायब होतो? खूप चांगला प्रश्न आहे हा. इगो गायब होत नाही, पण त्याच्यावर काही अत्यंत प्रबळ भावनांचे आक्रमण होते, जे त्याला कमकुवत करतात. कोणत्या भावना? आपल्या साहित्यामध्ये मनाच्या 6 प्रमुख शत्रूंचे किंवा विकारांचे अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. यातला क्रोध किंवा राग हा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. राग का बरं? कारण रागाच्या वेळी मेंदूतील अमिगडाला हा भाग इतका सक्रिय होतो की तो तार्किक विचार करणाऱ्या भागाला म्हणजेच आपल्या इगोला पूर्णपणे बायपास करतो. अरे च्छा, म्हणजे मघाशी आपण जे बोललो, जेव्हा ट्रॅफिकमध्ये कोणी गाडी आडवी घालतं, तेव्हा तो जो अचानक पारा चढतो, तो अमिगडालाचा हायजॅक असतो तर? होय, तो हायजॅकच असतो आणि क्रोधाप्रमाणेच लोभ आणि मोहाचंही काम चालते. मोह म्हणजे काय नक्की? मोह म्हणजे तात्कालिक सुखालाच कायमस्वरूपी सुख मानण्याचा भ्रम. उदाहरणार्थ, आजकाल अभ्यासापेक्षा किंवा महत्त्वाच्या कामापेक्षा तासनतास सोशल मीडिया स्क्रोल करत राहणे. अगदी आजकालच्या पिढीचा ज्वलंत प्रश्न. हो ना. ही सवय म्हणजे एक प्रकारचा मोहच आहे, जिथे वास्तवाचे भान राहत नाही आणि इगो पूर्णपणे झोपलेला असतो. याशिवाय मद म्हणजे हुशारीचा किंवा संपत्तीचा अंधगर्व, ज्यामुळे माणूस नवीन गोष्टी शिकण्यास नकार देतो. आणि मत्सर? मत्सर म्हणजे दुसऱ्याच्या प्रगतीचा हेवा वाटणे, जिथे स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी दुसऱ्याला खाली खेचण्यावर भर असतो. या 6 शत्रूंव्यतिरिक्त स्रोतांमध्ये एका अतिशय महत्वाच्या विकाराचा उल्लेख आहे, तो म्हणजे भीती. पण भीती तर आपल्या बचावासाठी निसर्गाने दिलेली यंत्रणा आहे ना, मग ती विकार कशी बनते? तेव्हा तिचं रूपांतर अँक्झायटी किंवा चिंतेत होते. आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर ती विकृती म्हणजेच फोबिया बनते. उदाहरणार्थ, 4 लोकांसमोर बोलण्याची साधी भीती जेव्हा टोकाला जाते, तेव्हा व्यक्ती स्वतःला 4 भिंतीत कोंडून घेते. याला सोशल फोबिया म्हणतात. नैसर्गिक भावनेकडून विकृतीकडे जाणारा हा प्रवास अत्यंत धोकादायक असतो.
पण इथे एक मोठा विरोधाभास जाणवतोय मला. कोणता? मनात एखादी भावना, मग तो राग असो वा भीती, निर्माण होणे हे तर आपल्या हातात नसते ना. ती तर एक रासायनिक प्रक्रिया आहे. मग यावर नियंत्रण कसे मिळवायचे? हे खरे आहे की कोणती भावना निर्माण होईल हे आपल्या हातात नसते. पण ती भावना कशी व्यक्त करायची यावर मात्र आपले नियंत्रण नक्कीच असू शकते. याला मानसशास्त्रात इमोशनल रेग्युलेशन म्हणतात. म्हणजे भावनांचे नियमन. हो, आणि हे समजून घेण्यासाठी साहित्यामध्ये रस्त्यावरील एका धक्क्याचं अतिशय सुंदर उदाहरण दिले. हा, ते उदाहरण मला आठवते. समजा रस्त्यावरून चालताना अचानक तुम्हाला कोणाचा तरी जोरात धक्का लागतो. आता इथे राग येणे नैसर्गिक आहे, पण यानंतर काय घडते हे महत्वाचे आहे. बरोबर. धक्का लागल्यावर तिथे 3 शक्यता निर्माण होतात. कोणत्या? पहिली शक्यता म्हणजे प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन. तुम्ही रागाच्या भरात वळून समोरच्याला उलट धक्का देता किंवा शिवी देता. हे 100% ईडच्या प्रभावाखाली घडते, जिथे विचार शून्य असतो. हो, बहुतांश लोक असंच करतात. दुसरी शक्यता म्हणजे वाद किंवा कॉन्फ्लिक्ट. तुम्ही तिथेच उभे राहून शाब्दिक चकमक सुरू करता. इथे तुमचा अहंकार दुखावला गेलेला असतो आणि तुम्हाला स्वतःला बरोबर सिद्ध करायचे असते. आणि तिसरी शक्यता? तिसरी आणि सर्वांत प्रगल्भ शक्यता म्हणजे प्रतिसाद, म्हणजेच रिस्पॉन्स. प्रतिसाद म्हणजे थांबून विचार करणे की धक्का का लागला असेल, कदाचित ती व्यक्ती घाईत असेल, तिची गाडी सुटत असेल किंवा तिला चक्कर आली असेल. हाच तो इगोचा, म्हणजेच विवेकाचा वास्तववादी वापर. प्रतिक्रिया ही सेकंदाच्या आत येते, पण प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला 2 सेकंद थांबावे लागते. क्या बात आहे. जेव्हा आपण प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायला शिकतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला मनोमय कोश घडत असतो. पण असा मजबूत कोश घडवण्यासाठी एका भक्कम पायाची गरज असते. तो पाया म्हणजे सुरक्षितता का? होय. जेव्हा घर, आई-वडील आणि समाज यांच्याकडून सुरक्षितेची भावना मिळते, तेव्हाच मेंदू धोक्याच्या सावटातून बाहेर येतो आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी सज्ज होतो. या सुरक्षितेच्या पायावरच मानसिक समृद्धीचे 3 खांब उभे राहतात: एकाग्रता, निश्चय आणि उत्साह. बरं, पण जेव्हा उत्साहाचा विषय येतो तेव्हा तरुणांची ऊर्जेची पातळी पूर्णपणे वेगळी असते. गिर्यारोहण, अश्वारोहण यांसारख्या धाडसी खेळांकडे तरुणांचा जो कल असतो तो सुरक्षिततेच्या व्याख्येत बसत नाही. तिथे तर धोका असतो ना? तिथे धोका असतो, पण ती एक वेगळ्या प्रकारची सुरक्षितता असते, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास. अच्छा. जेव्हा सुरक्षितेचा पाया भक्कम असतो, तेव्हाच ही शोधक वृत्ती जन्म घेते. ही तरुणांमधील ऊर्जा जर भरकटली तर ती विनाशाकडेही नेऊ शकते. पण जेव्हा ही नैसर्गिक ऊर्जा एकाग्रतेशी जोडली जाते, तेव्हा त्यातून तादात्म्य निर्माण होते. तादात्म्य म्हणजे नक्की काय? तादात्म्य म्हणजे अलाइनमेंट. तुमची शारीरिक कृती, तुमचे शब्द आणि तुमचे विचार या तिन्हीमध्ये असणारी सुसूत्रता. म्हणजे एकरूप होणे? अगदी. जेव्हा तुम्ही गिर्यारोहण करता तेव्हा तुमचे लक्ष फक्त पुढच्या पावलावर असते. मनात इतर कोणतेही विचार नसतात. हे तादात्म्य माणसाला सर्वोच्च मानसिक समाधान देते. हे ऐकायला खूप प्रेरक वाटतंय. पण प्रत्यक्ष आयुष्यात रोजच्या धावपळीत ही सुसूत्रता आणणे किंवा मनातील दोष दूर करणे इतके सोपे नाही. पुन्हा एकदा मला बहिणाबाईंची ती कविता आठवते. कोणती ओळ? जिथे त्या म्हणतात, मन जहरी झरी त्याचं न्यार रे तंतर, इथे इंचू साप बरा त्याले उतारे मंतर. सापाच्या विषावर उतारा आहे, पण मनातील या विषारी विचारांवर काय उतारा आहे? यावरही उतारा आहे, पण त्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या स्वभावात दोष आहेत हे मान्य करणे. जोपर्यंत आपण डिनायल मोडमध्ये असतो, तोपर्यंत सुधारणा अशक्य आहे. हे तर खरंय. एकदा का दोष मान्य केले की मग स्वतःचं निरीक्षण करण्यासाठी साहित्यात 3 अतिशय व्यावहारिक तंत्र सांगितली आहेत. पहिले तंत्र आहे रिकामी खुर्ची तंत्र, म्हणजे एम्प्टी चेअर टेक्निक. हे तंत्र थोडं नाट्यमय वाटतंय. एक रिकामी खुर्ची समोर ठेवायची आणि काय करायचंय? एका रिकाम्या खुर्चीवर तुम्ही स्वतः बसला आहात अशी कल्पना करायची आणि दुसऱ्या खुर्चीवरून एका त्रयस्थ व्यक्तीसारखे तुमच्याच वर्तनाकडे पाहायचे. काल रागाचा भरात येणे जे केले ते योग्य होते का, असा तटस्थ प्रश्न स्वतःला विचारायचा. हे काम कसे करते? म्हणजे यामागे काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे. जेव्हा आपण स्वतःच्या भूमिकेतून विचार करतो तेव्हा आपला मेंदू नेहमी आपल्या कृतींचे समर्थन करतो, डिफेन्सिव्ह मेकॅनिझम. पण जेव्हा आपण त्रयस्थाची भूमिका घेतो तेव्हा आपण भावनांच्या केंद्रातून म्हणजेच अमिग्डालामधून बाहेर पडून तार्किक विचार करणाऱ्या भागात प्रवेश करतो. यामुळे आपल्याला आपल्याच कृतीतील चुका स्पष्ट दिसू लागतात. हो. म्हणजे हे इमोशनल डिस्टन्स किंवा भावनिक अंतर निर्माण करण्याचं तंत्र आहे तर. बरोबर.
दुसरं तंत्रही यावरच आधारित आहे, दैनंदिनी लेखन किंवा जर्नलिंग. पण यात एक महत्वाचा बदल करायचा आहे. कोणता बदल? दिवसभराच्या घटना लिहिताना मी हा शब्द अजिबात वापरायचा नाही. त्याऐवजी तो किंवा ती असा तृतीय पुरुषी उल्लेख करायचा. जसे की मी आज वाद घातला असे न लिहिता आज त्याने मित्राशी विनाकारण वाद घातला असे लिहायचे. यामुळे काय होईल? यामुळे पुन्हा तेच घडेल. मी म्हटल्यावर भावना जोडल्या जातात, पण तो म्हटल्यावर मेंदूला ती दुसऱ्या कोणाची तरी गोष्ट वाटते आणि तो अधिक तटस्थपणे त्याचं विश्लेषण करू शकतो. अरे वा, हे खूपच भारी आहे. आणि तिसरे तंत्र आहे व्हिडिओ रिप्ले. दिवसभरातील एखाद्या चुकीच्या प्रसंगाचा व्हिडिओ मनातल्या पडद्यावर पुन्हा पाहायचा. त्यात आपला आवाज कसा वाढला होता, आपली देहबोली कशी आक्रमक झाली होती, याचे कोणत्याही निर्णयाविना म्हणजे विदाऊट जजमेंट निरीक्षण करायचे. हे उपाय खरोखरच खूप खोलवर जाणारे आहेत. पण आजकाल लोकांचा एकच प्रश्न असतो, वेळ कुठे आहे? ध्यानासाठी, चिंतनासाठी तासभर बसणे शक्य नाही. मग या धावपळीच्या जगात वर्तमान काळात कसे राहायचे? ध्यान करण्यासाठी डोळे मिटून एका जागी बसण्याचीच गरज असते, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. हो का? हो. आधुनिक मानसशास्त्रात याला माइंडफुलनेस म्हणतात. यासाठी एकांताची नाही तर जाणीवपूर्वक सातत्याची गरज असते. सर्वात सोपे तंत्र म्हणजे एक कृती एक वेळ, म्हणजे सिंगल टास्किंग. म्हणजे जे करत असू त्यावरच लक्ष केंद्रित करणे. अगदी. जेवत असाल तर पूर्ण लक्ष जेवणाच्या चवीवर, तापमानावर असू द्या. चालत असाल तर पावलांचा जमिनीला होणारा स्पर्श अनुभवा. पण समजा कामाच्या मध्यात अचानक खूप चिंता वाटायला लागली किंवा मन एकदम भरकटलं, तर त्याला लगेच वर्तमानात आणण्यासाठी काही जलद उपाय आहे का? अशावेळी 5, 4, 3, 2, 1 हे तंत्र अत्यंत प्रभावी ठरते. हे कसं काम करतं? जेव्हा मन भविष्याच्या चिंतेत किंवा भूतकाळाच्या निराशेमध्ये भरकटते, तेव्हा आजूबाजूच्या 5 गोष्टींकडे लक्ष द्या, जसे की भिंतीचा रंग, खिडकी. मग 4 गोष्टींना प्रत्यक्ष स्पर्श करून पहा, जसे टेबलचा पृष्ठभाग, कपडे. बरं. त्यानंतर 3 वेगवेगळे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा, 2 गोष्टींचा गंध घ्या आणि शेवटी एका गोष्टीची चव वाठावा. म्हणजे यात आपण आपल्या 5ही ज्ञानेंद्रियांचा वापर करतोय. यामागचं कारण काय? कारण खूप वैज्ञानिक आहे. चिंता नेहमी भविष्यात असते आणि नैराश्य भूतकाळात. पण आपले शरीर आणि आपली ज्ञानेंद्रिय फक्त आणि फक्त वर्तमान काळात असतात. वा. जेव्हा तुम्ही मेंदूला आजूबाजूच्या गोष्टी पाहण्याची, स्पर्श करण्याची सक्ती करता, तेव्हा तो भविष्यातून खेचला जाऊन वर्तमानात येतो. तुमची नर्वस सिस्टीम आपोआप शांत होते. किती सोपे आणि व्यावहारिक तंत्र आहे. याचप्रमाणे करिअर किंवा आयुष्यातील मोठे निर्णय घेताना जेव्हा 2 परस्पर विरोधी इच्छांमध्ये द्वंद्व निर्माण होते, तेव्हा काय करावे? तिथे केवळ भावनांवर विसंबून न राहता वैज्ञानिक कसोट्यांचा वापर करावा, जसे की सायकोमेट्रिक टेस्ट्स. या टेस्टचा काय फायदा होतो? या चाचण्या तुमच्या आवडी, बुद्धिमत्ता आणि स्वभाव यांचे अचूक मोजमाप करतात. यामुळे मला काय वाटतंय यापेक्षा माझ्या क्षमतेनुसार काय योग्य आहे याचा डेटा मिळतो आणि मनातील द्वंद्व संपते. आपण या विश्लेषणात खूप मोठा आणि महत्वाचा पल्ला गाठला आहे. बहिणाबाईंच्या चंचल मनापासून ते फ्रॉइडच्या ईड इगो सुपर इगोच्या संघर्षापर्यंत. होय. आणि मनाच्या शत्रूंपासून ते 5, 4, 3, 2, 1 या प्रत्यक्ष वैज्ञानिक तंत्रापर्यंत आपण सर्व काही पाहिले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मनोमय कोशाचा विकास ही कोणतीही जादू नाही, ती एक सातत्यपूर्ण आणि जाणीवपूर्वक चालणारी प्रक्रिया आहे. नक्कीच. आपल्याच भावनांचे तटस्थपणे निरीक्षण करणे, त्रयस्थ दृष्टिकोन ठेवणे आणि वर्तमान काळात राहण्याची सवय लावणे, यातूनच आपण खऱ्या अर्थाने मानसिक समृद्धीकडे वाटचाल करू शकतो. या संपूर्ण चर्चेचा आणि मानवी अंतरंगाच्या प्रवासाचा समारोप करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींचा एक अत्यंत समर्पक श्लोक आठवतो मला. कोणता श्लोक? ते म्हणतात, नाना रत्ने आभूषणे शरीर शृंगारिले, विवेके विचाले राजकारणे अंतरंग शृंगारिले. म्हणजे केवळ बाह्य दागिन्यांनी किंवा उंची कपड्यांनी शरीर सजवून उपयोग नाही. खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व तेव्हाच उजळून निघते जेव्हा आपण विवेकाने आणि शुद्ध विचारांनी आपले अंतरंग सजवतो. या संपूर्ण विश्लेषणाचे सार या एका ओळीत समावले आहे. विवेकाने अंतरंग सजवणे हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आपण रोज आपले बाह्य रूप सजवण्यासाठी खूप वेळ देतो, पण आजच्या दिवशी या क्षणी स्वतःच्या मनाला आणि अंतरंगाला सजवण्यासाठी विवेकाचा कोणता नवीन दागिना आपण निवडणार आहोत? रागावर नियंत्रणाचा की वर्तमानात राहण्याच्या जाणीवेचा?
खूपच छान विचार आहे हा. स्वतःच्या मनाच्या या अथांग आणि सुंदर प्रवासात आज कोणती नवी सुरुवात करता येईल याचा नक्की विचार करा. याच विचारासोबत हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया.